दौंडचे स्थानिक आमदार राहुल कुल सध्या आपल्यासोबत आहेत। राहुलजी, काय नेमकं झालंय मतदारसंघामध्ये? अचानकपणे हे सगळं घडलंय, 2-3 दिवसांपासून हे सगळं पेटत होतं, ते आज सगळं झालंय। झालं काय नेमकं? यवतसारखा परिसर इतका का पेटला अचानकपणे? मागच्या 3-4 दिवसापासून तिथे धार्मिक तणाव होता। आम्ही ओके। त्याच्यावर नियंत्रण ठेवून होतो हं। आणि काल रात्री आज सकाळपर्यंत शांतता होती, परंतु सकाळी एका तरुणानं त्या ठिकाणी जे त्याचं स्टेटस ठेवलं त्याच्यावरून त्यामध्ये तिथं काही तणाव निर्माण झाला आणि दोन्ही समाजाची मंडळी ते मिटवून घेण्याचा प्रयत्न करत असताना हां। दगडफेक झाली आणि काही प्रमाणामध्ये स्थिती नियंत्रणाच्या बाहेर गेली। हं। परंतु लगेच तासभरामध्ये पोलीस आणि प्रशासनानं स्थिती नियंत्रणामध्ये आणलेली आहे। सर्व समाजाची मंडळी एकत्र बसून आपला स्थानिक प्रश्न आहे तो आपण एकमेकाशी समन्वय ठेवून सोडवला पाहिजे आणि ज्यांनी चुकीचं केलेलं आहे त्यांना शासन दिलं पाहिजे हं। आणि अशा चुकीचं करणाऱ्या लोकांच्यामुळे आपल्या गावामध्ये तणाव होऊ नये याची काळजी त्या ठिकाणी घेतली जात आहे। ओके। तुम्ही मला मगाशी सांगताना असं म्हणालात की 2-3 दिवसांपासून तणाव होता, 2-3 दिवसांपासून परिस्थिती फार ठीक नव्हती। काय झालं होतं 2-3 दिवसांपासून? त्या ठिकाणी एका धार्मिक विषयावर तणाव निर्माण झाला होता हं। आणि त्यामुळे सगळ्यांशी समन्वय ठेवून आपल्या भागातील शांतता ठेवण्याचा प्रयत्न आम्ही सगळेजण करत होतो। नागरिकांचाही त्याला अतिशय चांगला प्रतिसाद होता, परंतु आज लोकांची भावना आणि विशेषतः सामुदायिक भावना निर्माण झाली आणि दगडफेक झाल्यामुळे स्थिती नियंत्रणाच्या बाहेर गेली। बर, आता पोलीस आलेले आहेत आणि ज्या तरुणाचा किंवा ज्या व्यक्तीचा तुम्ही उल्लेख केला, ज्यांच्या पोस्टमुळे हे सगळं घडलं, ही व्यक्ती स्थानिक आहे? ती जरी स्थानिक तिचं घर तिथं आहे, परंतु ती माझ्या माहितीप्रमाणे पश्चिम बंगालची मूळची व्यक्ती आहे। ती ओ। व्यवसायाच्या निमित्तानं तिथं आली हां। आणि त्यांनी हा सगळा तणाव निर्माण झालेला आहे, परंतु त्यांनी पोस्ट केल्या केल्या लगेच त्याला ताब्यात घेऊन तिथल्या तरुणांनी त्याला शासन दिलेलं आहे आणि पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केलेली आहे। बर, आता हे सगळं झाल्यानंतर पोलिसांनी काही लोकांना ताब्यात घेतलंय, त्याची काही गरज पडलेली आहे की पोलीस आल्यानंतर सगळं? कारण अश्रुधुराच्या नळकांड्या फोडेपर्यंत परिस्थिती पोलिसांपुढे होती। नाही, नियंत्रणाच्या बाहेर तिथला जमाव होता आणि हां। त्यामुळे तो जमाव नियंत्रणात आणण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना त्या ठिकाणी पोलिसांनी केल्या आणि त्याला यश आलं। आता ज्या अर्थी सगळे समाजाची सगळी प्रमुख मंडळी एकत्रित बसून त्या भागाचा पुढचा दिनक्रम कसा असावा, तिथलं सामाजिक स्वास्थ्य कसं राहावं आणि शांतता कशी राहावी यासाठी ज्या अर्थी एकत्र बसलेले आहेत, त्या अर्थी त्या ठिकाणची परिस्थिती निवळलेली आहे आणि एकमेकांशी चर्चा करून मार्ग निघेल अशी स्थिती त्या ठिकाणची आहे। ओके। मगाशी मला माहित नाही तुम्ही जोडले गेला होतात की नाही आमच्याशी, पण तेव्हा संग्राम जगताप आणि गोपीचंद पडळकर यांची काल मला वाटते झालेली या परिसरातली भाषणं जी प्रक्षोभक होती असं अनेकांचं म्हणणं आहे। तुम्ही ऐकलेत की भाषणं? ते कार्यक्रमाला होतात तुम्ही? काय म्हणणं मला आहे तुमचं जेवढी त्याबद्दल? माहिती आहे की त्या दोघांचीही त्या ठिकाणी भाषणं झाली, हं। परंतु प्रक्षोभक किंवा चुकीची भाषणं त्यांनी केली असं म्हणता येणार नाही। ओके। त्यामुळे त्या भाषणांचा आणि आजच्या घटनेचा कुठेही संबंध जोडू नये अशी स्थिती मला वाटते। बर।